लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर करा। पॅन्थर रिपब्लिकन तर्फे जोरदार आंदोलन। परभणी जिल्हा अधिकाऱ्यांना दिले मागणीचं निवेदन। सार्वत्रिक निवडणुकांमधून ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरचा वापर करावा या मागणीसाठी पॅन्थर रिपब्लिकन पार्टीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सोमवारी 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं। मतदान प्रक्रियेत ईव्हीएम या मशीनचा वापर होता कामा नये, बॅलेट पद्धतीनेच मतदानाची प्रक्रिया पूर्ण करावी असे नमूद करतेवेळी ईव्हीएम मशीनच्या वापरात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत आहेत असाही आरोप केला आहे। यावेळी जिल्हा अध्यक्ष सुधीर दुधवडे, उपाध्यक्ष प्रकाश खरात, कार्याध्यक्ष किसन कांबळे, सचिव दिलीपराव कांबळे, प्रवक्ते धोंडीबा गायकवाड, राहुल घिस्ते, लक्ष्मीबाई कदम, रामेश्वर शिंदे, भगवान भदरगे, हरिमामा हातागळे, कल्याण दुधवडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला। 26 जानेवारी 1956 ला आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला जगातली सर्वोत्कृष्ट लोकशाही म्हणून संविधान ते आम्हाला गोरगरिबांना एकमताचा अधिकार दिला। संविधानामध्ये सर्वोच्च पद राष्ट्रपतींना असते। प्रथम नागरिक भारताचा राष्ट्रपती, त्यांनाही एकमताचा अधिकार आणि गोरगरीब पालातले असो, झोपडीपट्टीतले कुणा किंवा फुटपाथले, त्याला बी एकमताचा अधिकार दिला। हे शासन आमचा एकमताचा अधिकार ईव्हीएम मशीनद्वारे हिसकवण्याचं काम करत आहे। त्याबद्दल 2 फेब्रुवारीला पूर्ण भारत देशामध्ये पूर्ण जनतेनं आणि जनतेची आणि आमची पॅन्थर रिपब्लिकन पार्टीची मागणी होती, पण तुराकबुल हक्क उरूस निमित्त कलेक्टर डिक्लेअर सुट्टी असल्यामुळे आम्ही हे निवेदन 5 तारखेला कलेक्टर साहेबाला दिलं आणि आमचं पॅन्थर रिपब्लिकन पार्टी आमच्याला दिलेला संविधानाने एकमताचा अधिकार जर हिसकावून घेत असेल तर शांत बसणार नाही। अजून या पलीकडे तीव्र आंदोलन करण्यात येईल। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।